नमस्कार मित्रांनो, या खास स्पष्टीकरणात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एमएच सेट आणि नेट परीक्षेच्या पेपर 1 मधील अत्यंत महत्त्वाच्या आणि हमखास मार्क मिळवून देणाऱ्या एका टॉपिकवर बोलणार आहोत. तो म्हणजे माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजेच ICTच्या युनिट 8 मधील उच्च शिक्षणातील डिजिटल उपक्रम. आता नवशिक्या असू द्यात किंवा पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी असू द्यात, हा विषय म्हणजे बऱ्याचदा शॉर्ट फॉर्म्स किंवा ॲक्रोनिम्सचा नुसता भुलभुलैया वाटतो. सतत नवीन नावं डोळ्यांसमोर येतात आणि आपला गोंधळ उडतो. पण काळजी करू नका, आज आपण अगदी सोप्या भाषेत संकल्पना क्लिअर करून आणि काही भारी ट्रिक्स वापरून हा सगळा गुंता सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कोणत्याही मोठ्या विषयाचा अभ्यास करताना वर्गीकरण करा आणि जिंका म्हणजेच कॅटेगराइज अँड कॉन्कर ही स्ट्रॅटेजी खूप कामी येते. तर आजचा आपला अजेंडा असा आहे: सर्वात आधी प्रस्तावना, मग ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स, त्यानंतर डिजिटल रिपॉझिटरीज, संशोधन उपक्रम, पायाभूत सुविधा आणि शेवटी परीक्षेत उपयोगी पडणाऱ्या काही खास ट्रिक्स. ओके, चला तर मग थेट पहिल्या विभागाकडे वळूया, जिथे आपण समजून घेणार आहोत की या डिजिटल शिक्षणाची मुळात गरजच काय आहे. आता विचार करा, उच्च शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा एवढा वापर अचानक का वाढलाय? सरकार आणि UGC या डिजिटल उपक्रमांवर एवढा जोर का देत आहेत? तर यामागे काही ठोस कारण आहेत. पहिलं म्हणजे शिक्षण सर्वांना परवडणारं असायला हवं. दुसरं म्हणजे त्याची क्वालिटी किंवा गुणवत्ता उत्तम असली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, ते सर्वसमावेशक म्हणजेच इन्क्लुझिव्ह असलं पाहिजे. तंत्रज्ञानामुळे होतं काय, तर खेड्यापाड्यातील आणि शहरातील शिक्षणाची जी दरी आहे ती कमी व्हायला खूप मोठी मदत होते. याशिवाय विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढवणं आणि स्किल इंडिया मिशनसारख्या राष्ट्रीय उद्दिष्टांना हातभार लावणं हाच या सगळ्या उपक्रमांचा मूळ पाया आहे. आता आपण विभाग 2 कडे वळूया, जिथे आपण त्या महत्त्वाच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म्सबद्दल बोलणार आहोत, ज्यावर परीक्षेत हमखास प्रश्न विचारले जातात. परीक्षेत स्वयं आणि स्वयंप्रभा या नावांवर प्रश्न येतोच येतो. आता बघा, स्वयं हा पूर्णपणे आपल्या भारतात तयार झालेला एक MOOC मूक प्लॅटफॉर्म आहे. यावर इयत्ता 9वी पासून ते थेट पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचे सगळे कोर्सेस उपलब्ध आहेत. आणि स्वयंप्रभा म्हणजे काय, तर सोप्या भाषेत सांगायचं तर हा 32 DTH चॅनल्सचा एक समूह आहे. म्हणजे तुमच्याकडे उत्तम इंटरनेट नसेल तरीही या चॅनल्सवरून 24 तास आणि आठवड्याचे 7ही दिवस उत्तम दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम थेट टीव्हीवर पाहता येतात. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी हा खरंच खूप मोठा आधार आहे. आता ह्या स्लाइडवर जरा नीट लक्ष द्या, कारण इथेच आपला गोंधळ उडतो. स्वयं आणि NPTEL मधला फरक लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वयंची व्याप्ती खूप मोठी आहे, शालेय शिक्षणापासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत. पण जेव्हा आपण NPTEL बद्दल बोलतो तेव्हा एक गोष्ट डोक्यात फिक्स ठेवा. NPTEL हे प्रामुख्याने इंजिनिअरिंग आणि सायन्स या विषयांवरच फोकस करतं. आणि हा उपक्रम देशातल्या IITs आणि IISc बंगळुरू यांनी मिळून सुरू केलाय. हा बेसिक फरक तुम्हाला परीक्षेमध्ये खूप कामी येणार आहे. या व्यतिरिक्त सुरुवातीच्या काळातील आणि काही विशिष्ट संस्थांनी सुरू केलेले प्लॅटफॉर्मसुद्धा आपल्याला माहीत हवेत. उदाहरणार्थ 1996 मध्ये NITने सुरू केलेला नेटवर्सिटी हा देशातला पहिला खासगी ऑनलाईन उच्च शिक्षण उपक्रम मानला जातो. त्यानंतर बृहस्पती हा एक लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, जो IIT कानपूरने डेव्हलप केलाय. आणि ज्ञानकोश हे नाव ऐकलं की लगेच इग्नू आठवलं पाहिजे. हे इग्नूचं एक मोठं डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, जिथे त्यांचा सगळा अभ्यासक्रम डिजिटाईज स्वरूपात सर्वांसाठी खुला आहे. चला आता तिसऱ्या विभागाकडे जाऊया. इथे आपण डिजिटल रिपॉझिटरीज म्हणजेच पुस्तके आणि प्रमाणपत्रांच्या डिजिटल गोदामांबद्दल बोलूया. आता हे इंटरनेटवर असलेले सुरक्षित डिजिटल स्टोरेज बकेट्स नेमके काय आहेत ते पाहू. यात सगळ्यात आधी आहे NAD म्हणजेच नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. हे म्हणजे तुमच्या पदव्या आणि मार्कशीट सुरक्षित ठेवणारं एक प्रकारचं डिजिटल लॉकरच आहे. उद्या नोकरीसाठी किंवा पुढच्या शिक्षणासाठी डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे असतील तर कागदी फाईल्स घेऊन फिरायची गरज नाही. हे काम NADमुळे पेपरलेस आणि सोपं झालंय. रिव्हिजन करताना ही डिजिटल लॉकरची संकल्पना पक्की लक्षात ठेवा. पुढची महत्त्वाची संकल्पना आहे नॅशनल डिजिटल लायब्ररी किंवा NDL. आता इथेच एक गफलत होते बरं का. बरेच जण परीक्षेत घाईगडबडीत NAD आणि NDL या 2 शब्दांमध्ये कन्फ्यूज होतात. पण हे अजिबात होऊ द्यायचं नाही. लक्षात ठेवा, NAD हे फक्त प्रमाणपत्रांसाठी किंवा मार्कशीटसाठी आहे आणि NDL नावाप्रमाणेच ती एक लायब्ररी आहे, जिथे तब्बल 6.5 दशलक्षांहून अधिक पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे आणि हे INF-LIB-NAT द्वारे चालवलं जातं. ही क्लॅरिटी डोक्यात अगदी स्पष्ट ठेवा. आता विभाग 4 मध्ये आपण बघणार आहोत की हे डिजिटल टूल्स भारतामधल्या संशोधकांना आणि प्राध्यापकांना कसे सक्षम करत आहेत.
यामधला पहिला आणि अतिशय इंटरेस्टिंग उपक्रम आहे विद्वान. विद्वान हा आपल्या देशातल्या आघाडीच्या शास्त्रज्ञांचा आणि संशोधकांचा एक नॅशनल डेटाबेस आहे. परीक्षेसाठी हा शब्द कसा लक्षात ठेवायचा तर एक भारी ट्रिक सांगतो. सोप्या भाषेत सांगायचं तर विद्वान म्हणजे भारतातील संशोधकांसाठी असलेलं एक प्रकारचं लिंक्डइनचं आहे. देशात कोणकोणत्या विषयावर रिसर्च करतंय हे शोधण्यासाठी आणि या तज्ज्ञांशी संपर्क साधण्यासाठी NFLIBNETने हा मस्त प्लॅटफॉर्म तयार केलाय. त्यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे ज्ञान म्हणजेच जियान, ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अकॅडमिक नेटवर्क्स. आता एक गोष्ट नीट ऐका, जेव्हा जेव्हा परीक्षेत असा प्रश्न येईल की परदेशी प्राध्यापकांना किंवा इंटरनॅशनल फॅकल्टीला भारतात शॉर्ट टर्म कोर्सेस शिकवण्यासाठी कोणत्या उपक्रमांतर्गत बोलावलं जातं, तेव्हा डोळे झाकून जियान हेच उत्तर सिलेक्ट करा. जागतिक पातळीवर ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो. आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून प्राध्यापकांना एकमेकांशी जोडण्याचं अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे टॉक टू अ टीचर. हा उपक्रम IIT बॉम्बेने विकसित केलाय. यामध्ये A-View नावाच्या एका खास टूलचा वापर केला जातो, जे अमृता विद्यापीठाने तयार केलंय. या टूलमुळे देशभरातील विद्यार्थी आणि प्राध्यापक व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून अगदी समोरासमोर असल्यासारखा संवाद साधू शकतात. चला आता आपण विभाग 5 कडे वळूया, पायाभूत सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर. कारण हे सर्व ऑनलाईन उपक्रम चालवण्यासाठी पाठीमागे भक्कम यंत्रणा लागतेच ना. आता बघा, अनेक महाविद्यालयांमध्ये मोठ्या आणि महागड्या प्रयोगशाळा नसतात. मग प्रॅक्टिकल्स कसे करणार? इथेच व्हर्च्युअल लॅब्स कामी येतात. विद्यार्थी इंटरनेटच्या माध्यमातून सिस्टीमवर आपले प्रयोग करू शकतात. याचबरोबरीने यंत्र नावाचा IIT बॉम्बेचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. हा उपक्रम प्रामुख्याने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये रोबोटिक्सचं ज्ञान वाढवण्यासाठी चालवला जातो. आता या तंत्रज्ञानाचा बॅकएंड इन्फ्रास्ट्रक्चरवर नजर टाकूया. देशातील सर्व संशोधन आणि शैक्षणिक संस्थांना हाय स्पीड इंटरनेटने जोडण्याचं काम NKN नॅशनल नॉलेज नेटवर्क करतं. त्यानंतर बादल हे IIT दिल्लीने तयार केलेलं क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जिथे मोठा शैक्षणिक डेटा सुरक्षित ठेवला जातो. तसेच शिक्षणासाठी खास प्रक्षेपित केलेला उपग्रह म्हणजे EduSat आणि रिसर्च इन्स्टिट्यूटचं नेटवर्क म्हणजे ERNet. हे सगळे उपक्रम म्हणजे आपल्या डिजिटल शिक्षणाचा कणाच आहे. आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. विभाग 6 परीक्षेसाठी ट्रिक्स आणि स्मार्ट स्टडी. आता ही माहिती प्रत्यक्ष परीक्षेत कशी वापरायची? जोड्या जुळवा, मॅच द फॉलोइंग या प्रश्नांमध्ये ही चीटशीट तुम्हाला खूप मदत करेल. जेव्हा तुम्ही उपक्रम आणि संबंधित संस्था अशा जोड्या लावून अभ्यास करता, तेव्हा चुकीचे ऑप्शन्स सहज एलिमिनेट करता येतात. जसं की यंत्र दिसलं की IIT बॉम्बे आठवायला हवं, बादल क्लाउड विचारलं तर IIT दिल्ली, बृहस्पतीसाठी IIT कानपूर आणि ज्ञानकोश असेल तर इग्नो. ही ट्रिक परीक्षेच्या वेळी तुमचा वेळ वाचवेल आणि कन्फ्युजन नक्की टाळेल. आता या प्रश्नाकडे नीट बघा. हा एक एकदम क्लासिक एक्झाम ट्रॅप आहे. वरवर वाचताना वाटेल की अरे, दोन्ही विधाने अगदी बरोबर आहेत, पण खरं सांगायचं तर ही दोन्ही विधाने पूर्णपणे चुकीची आहेत. कसं? तर स्वयंवरील सर्व अभ्यासक्रम मोफत आहेत, हे खरंय, पण जर तुम्हाला परीक्षा देऊन त्याचं प्रमाणपत्र हवं असेल तर त्यासाठी मात्र थोडी फी भरावी लागते. आणि दुसऱ्या विधानाबाबत आपण मगाशीच बघितलं की NPTELचं समन्वयन IIT बॉम्बे नाही तर IIT मद्रास करतं. परीक्षेच्या प्रेशरमध्ये असे छोटे बारकावेच आपला घात करतात, त्यामुळे इथे जास्त लक्ष द्या. आधुनिक युगातील शिक्षण प्रणालीमध्ये सक्रिय शिकणाऱ्यांसाठी तंत्रज्ञान हे एक वरदान आहे. आणि हे वाक्य अगदी 100% खरं आहे. आज आपण जो हा सखोल अभ्यास करत आहात ना, तो सुद्धा याच ICT उपक्रमांमुळे इतका सोपा आणि प्रभावी झालाय. तंत्रज्ञान हा नुसता परीक्षेत मार्क मिळवण्याचा विषय नाहीये, तर ते आपल्या यशाचं एक अतिशय महत्त्वाचं साधन बनलंय. तंत्रज्ञानाचा वेग अफाट आहे. उच्च शिक्षणाचे हे प्लॅटफॉर्म्स आता रोज नवीन रूप घेत आहेत. अशावेळी एक विचार नक्कीच मनात येतो की भविष्यात AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे या संपूर्ण शिक्षण प्रक्रियेत आणखी कोणकोणते मोठे आणि क्रांतिकारी बदल पाहायला मिळतील. यावर नक्की विचार करा. याच पद्धतीने संकल्पना क्लिअर करत रहा, ट्रिक्स वापरून स्मार्ट अभ्यास करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सातत्याने रिव्हिजन करा. आगामी MS सेट आणि नेट परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण स्पष्टीकरणात.